नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी परीक्षा जवळ आले. पहिला पेपर आहे आपला इंग्लिशचा आणि इंग्लिश रायटिंग स्किलचा एक महत्त्वाचा भाग आज आपण पाहणार आहोत. तो म्हणजे रिव्ह्यू. रिव्ह्यू कशाप्रकारे लिहायचा? चित्रपटाचा रिव्ह्यू, मूव्हीचा रिव्ह्यू लिहावा लागतो किंवा आपल्याला एखाद्या बुकचा रिव्ह्यू लिहायला लागतो. तर हा रिव्ह्यू नेमका कसा लिहायचा यावर आपण चर्चा करणार आहोत साध्या सोप्या भाषेमध्ये. तर चला जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा, रिव्ह्यू लिहिताना काही मुद्दे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत बरं का. म्हणजे चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिताना कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि पुस्तकाचा रिव्ह्यू लिहिताना कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आपण समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही रिव्ह्यू लिहा म्हणजे आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. बघा इथे तुम्ही अलीकडे पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाचा, व्हिडिओचा किंवा वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचा, मासिकाचा रिव्ह्यू तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल. तर याच्यामध्ये बघा चित्रपटाचा जर का किंवा व्हिडिओचा जर तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा असेल, तर पहिला मुद्दा पात्रांची नावे, मुख्य आणि सहाय्यक भूमिका. म्हणजे त्या चित्रपटामध्ये मुख्य पात्र कुणाचं होतं आणि मुख्य पात्राचं नाव चित्रपटामधलं काय होतं आणि ते कोणी साकार केलं, हे जर तुम्ही सांगितलं, तर ते खूप छान होऊ शकतं. त्याचबरोबर चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं नाव, तो चित्रपट कधी रिलीज झाला, या गोष्टी जरी आल्या तर अतिउत्तम. पुढचा मुद्दा आहे चित्रपटाची कथा किंवा विषयाबद्दल थोडक्यात माहिती द्या. बाबा चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपटाचा नेमका विशेष विषय काय आहे? ऐतिहासिक आहे का? सांस्कृतिक आहे का? सामाजिक आहे का? राजकीय विषयाचा चित्रपट आहे का? ओके किंवा जो असेल तो विषय किंवा ऐतिहासिक आहे का? याबद्दल थोडीशी माहिती द्या. चित्रपटाची वैशिष्ट्ये काय होती? काहीतरी नवीन किंवा आगळी-वेगळी कल्पना चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली का? हा एक मुद्दा. त्याचबरोबर संगीत असेल, नृत्य असेल, गाणी असेल, ॲक्शन असेल किंवा दिग्दर्शन असेल, याबद्दल थोडंसं भाष्य करणं गरजेचं आहे, की बाबा चित्रपटामध्ये खूप चांगली ॲक्शन होती का? व्ही-एफ-एक्स कशा प्रकारचे वापरले होते? या सगळ्या गोष्टी किंवा तांत्रिक भाग, टेक्निकल पार्ट जो आहे चित्रपटाचा, तो तुम्ही इथं सांगू शकताय. तुम्हाला हा चित्रपट का आवडला किंवा का आवडला नाही? बाबा मला हा चित्रपट आवडला, त्याचं कारण काय? मला हा चित्रपट नाही आवडला, त्याचं कारण काय? ते सांगता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर इतरांनी हा चित्रपट का पाहावा? आणि तुम्ही तुमच्या मित्रांना चित्रपट पाहण्याचा सल्ला द्याल का? आणि दिला तर तो का द्याल? या गोष्टी आल्या पाहिजेत. तर एकंदरीत तुमच्या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये, मूव्हीच्या रिव्ह्यूमध्ये या 5-6 गोष्टी आल्या पाहिजेत. ठीक आहे. आता आपण बुक रिव्ह्यूचा विचार करूयात. बुक रिव्ह्यूचं जर आपण पाहिलं, तर बुक रिव्ह्यूमध्ये बघा, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट, पुस्तक किंवा मासिकाचा रिव्ह्यू लिहिताना पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव, ओके, हे लिहिणं खूप गरजेचं आहे. लेखकाचं नाव लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुस्तकाचा विषय काय आहे बाबा, कथा आहे आणि माहिती काय आहे ते तुम्हाला लिहायचं. विषय जर असेल तर त्या विषयाला अनुसरून तिथं माहिती लिहायची. जर एखादी कथा त्या चित्रपटामध्ये असेल, तर त्या कथेच्या संदर्भात. कारण काही चित्रपटाची एक कथा असते. कादंबरी सॉरी तुमचा जो पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाची एक कथा असते. कादंबऱ्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादी कथा असते. पण काही पुस्तकं जी आहेत ती कथेवरती नसतील, त्याच्यामध्ये कथा तुम्हाला दिसणार नाही. उदाहरणार्थ काही चित्रपटामध्ये तुम्हाला सॉफ्ट स्किलच्या संदर्भात माहिती असेल, तर तिथे तुम्हाला कथा नाही दिसणार. मग त्याचा विषय काय होता त्या पुस्तकाचा, त्या सगळ्या गोष्टी इथं आल्या पाहिजेत. त्याच्यातली माहिती आली पाहिजे महत्त्वाची आणि पुस्तकाची भाषाशैली म्हणजे लिखाणाची म्हणजे लेखकाने जे लिखाण केलेलं आहे, त्याची भाषाशैली कशी होती? ग्रामीण होती का? शहरी होती का? त्या संदर्भात लिहायचं आहे. आणि शेवटी फायदे किंवा मिळणारा संदेश. या पुस्तकाचे नेमके कुठले फायदे आहेत वाचकांना आणि त्याचबरोबर या पुस्तकातून कुठला संदेश मिळतोय, ही सगळी मुद्दे जे आहेत, हे इथं आले पाहिजेत. तर आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण बघू. पण उदाहरण बघण्याच्या अगोदर आणखी 4-5 पॉइंट परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी इथं समजून घ्यावेत बघा, की भाषा जी आहे ती तुम्हाला सोपी ठेवायची ओके. आणि परिच्छेदाचा जर विचार केला, तर साधारणतः बघा, दिलेले मुद्दे वेगवेगळ्या परिच्छेदात लिहा. उदाहरणार्थ कथेसाठी एक पॅराग्राफ या ठिकाणी लिहायचा आहे. जर चित्रपटाचा रिव्ह्यू असेल तर तांत्रिक बाजूसाठी एक पॅराग्राफ लिहा. दुसरा पॅराग्राफ लिहा. अ, तांत्रिक बाबू, काव्य आणि दिग्दर्शन यांच्यासाठी दुसरा पॅराग्राफ. म्हणजे जेणेकरून 2 ते 3 पॅराग्राफमध्ये तुमचा रिव्ह्यू आला पाहिजे. चित्रपटाचा असेल तर पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही त्या चित्रपटाची कथा काय होती हे थोडक्यात सांगाल. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही चित्रपटाचा तांत्रिक भाग, किंवा संगीताचा भाग म्हणा, म्युझिकचा पार्ट जो आहे, तो कसा होता, त्यावरती तुम्ही लिहाल आणि शेवटच्या भागामध्ये चित्रपट तुम्हाला का आवडला, त्याचं नेमकं काय कारण होतं आणि लोकांनी का पाहावा, या सगळ्या गोष्टी तिथं येऊ शकतात. ठीक आहे. आणि तुमचं मत हे जे आहे या ठिकाणी बघा, हा प्रश्न तुमच्या वैयक्तिक मतावर आधारित असतो. त्याच्यामुळं आय लाइक धिस फिल्म बिकॉज तुम्ही हे लिहू शकता. कारण तुमचं मत इथं महत्वाचं आहे. किंवा द बुक इज इंटरेस्टिंग बिकॉज पुस्तक हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण काय? तर ते तुम्ही लिहू शकता. कारण तुमचं मत या ठिकाणी त्या पुस्तकाच्या बाबतीत तुम्हाला लिहायचं आहे. तुमचं मत त्या चित्रपटाच्या बाबतीत तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामुळे याच प्रकारची वाक्य तुम्ही इथं
इन्क्लूड करू शकताय. ठीक आहे, आता प्रत्यक्षात आपण एक उदाहरण बघूयात. जसं की राइट अ रिव्ह्यू ऑफ मूव्ही यू हॅव रिसेंटली वॉच युजिंग द पॉइंट गिव्हन बिलो. तर पहिली गोष्ट टायटल लिहायचंय. टायटलला मार्क आहे. तुम्ही ज्या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिताय, तर त्या चित्रपटाचं नाव किंवा त्या रिव्ह्यू विषयीचं टायटल जे आहे ते तुम्हाला वर लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर थीम काय आहे आणि स्टोरी लाईन काय आहे त्या चित्रपटाची ते तुम्हाला लिहायचं. काय थीम आहे, काय स्टोरी लाईन आहे ते लिहायचंय. त्याच्यानंतर डायरेक्शन कसं होतं, म्युझिक डायरेक्शन कसं होतं हे लिहायचं आपल्याला. त्याचबरोबर कॅरेक्टर्स कुठले होते, ॲक्टर्स वगैरे कॅरेक्टर कुठले होते आणि ते कॅरेक्टर निभावणारे ॲक्टर कुठले होते हे आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग ॲड युअर ओन पॉइंट्स. ह्या ज्या काही 4-5 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, या मुद्द्यावर आधारित आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे. मग अशाच चित्रपटाचा रिव्ह्यू लिहा, जो तुम्ही पाहिलेला आहे जास्त वेळा आणि तो चित्रपट तुम्हाला खूप आवडतो, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकताय. जसं की मी या ठिकाणी पावनखिंड चित्रपटाचा एक रिव्ह्यू तयार केलेला आहे. याच्यामध्ये बघा रिव्ह्यू ऑफ द फिल्म पावनखिंड झालं. बघा मग तिथं लिहा पावनखिंड इज व्हेरी इन्स्पायरिंग मराठी मूव्ही. बघा पावनखिंड इज व्हेरी इन्स्पायरिंग मराठी मूव्ही. आता तुम्ही या ठिकाणी हे वाक्य कुठल्याही मराठी मूव्ही तुमच्याकडे असेल, तर इन्स्पायर इन्स्पायर करणारी. जसं की क्रांतीज्योती फुले मराठी माध्यम हा चित्रपट आला होता. तर तुम्ही तिथं असं लिहू शकता, की क्रांतीज्योती मराठी माध्यम मराठी माध्यम इज व्हेरी इन्स्पायरिंग मराठी मूव्ही लिहू शकता तुम्ही. किंवा आणखी जे काही इन्स्पायरिंग किंवा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे इज व्हेरी इन्स्पायरिंग मराठी मूव्ही. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही चित्रपटाचं नाव तुम्ही या ठिकाणी इथे लिहून हे वाक्य जसं आहे तसं तुम्ही प्रत्येक चित्रपटासाठी वापरू शकताय. द डायरेक्टर ऑफ धिस फिल्म इज दिग्पाल लांजेकर. आणि डायरेक्टर ऑफ धिस फिल्म तुम्हाला त्या चित्रपटाचे डायरेक्टर पण माहिती आहे पाहिजे. मग डायरेक्टर ऑफ धिस फिल्म दिग्पाल लांजेकरच्या ऐवजी दुसरं तुम्ही जो चित्रपट लिहाल, त्या चित्रपटाच्या डायरेक्टरचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे ही वाक्यरचना सेम असेल. फक्त तुम्हाला काय होईल माहिती आहे का, या ठिकाणी काय-काय बदलेल तुम्ही, तुम्ही बघा. तुमच्यासाठी सोपं कारण मी मराठी भाषेच्या मुलांसाठी इथे व्हिडिओ बनवत आहे, की जेणेकरून तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे एक जरी रिव्ह्यू तुम्ही पाठ केला, तरी तुम्हाला या आधारावरती बाकी बरेचसे रिव्ह्यू लिहिता येईल. जसं की तुम्ही लिहू शकता इथं पावनखिंडच्या ऐवजी तुमचं नाव बदलू शकता. इथं मी सध्या लिहिले पावनखिंड व्हेरी इन्स्पायरिंग मराठी मूव्ही. द डायरेक्टर ऑफ धिस फिल्म इज दिग्पाल लांजेकर. तर हे नाव सुद्धा तुम्ही बदलू शकता नंतर. ठीक आहे. द मेन कॅरेक्टर ऑफ चिन्मय मांडलेकर. द मेन कॅरेक्टर आर चिन्मय मांडलेकर अँड अजय बोरकर. मग तुम्ही लिहू शकता द मेन कॅरेक्टर आर आर कॅरेक्टर्स आर एक्स वाय झेड. ओके. तर ती तुम्ही त्या कॅरेक्टरची नावं लिहू शकता. तशी सध्या इथं चिन्मय मांडलेकर आणि अजय बोरकर होते. दे हॅव डन ग्रेट जॉब. बस हे वाक्य येऊ शकतं. दे हॅव डन ग्रेट जॉब. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर धिस मूव्ही इज बेस्ड ऑन ट्रू स्टोरी ऑफ मराठा हिस्ट्री किंवा मराठा हिस्ट्री. मग हे सुद्धा येऊ शकतं. धिस स्टोरी इज बेस्ड ऑन अ एज्युकेशन सिस्टम इन महाराष्ट्र असं लिहू शकतो. जर क्रांतीज्योती मराठी माध्यम जर चित्रपट असेल, तर तुम्ही लिहिलं असतं की धिस मूव्ही इज बेस्ड ऑन ऑन अ एज्युकेशन सिस्टम ऑफ महाराष्ट्र. टुडेज एज्युकेशन सिस्टम ऑफ महाराष्ट्र किंवा इंडिया असं तुम्ही लिहू शकता. ओके. इट शो द ब्रेव्हरी याच्यामधून तुम्हाला आता हा चित्रपट आहे, ऐतिहासिक आहे. याच्यामधून तुम्हाला ब्रेव्हरी ऑफ बाजी प्रभू देशपांडे अँड हिज 300 सोल्जर्स. आता ह्या चित्रपटाच्या संदर्भात आहे. मग तुम्हाला तुमचा जो तुम्ही क्रांतीज्योती मराठी माध्यम चित्रपट पाहिला असेल, तर तो कशावर बेस आहे, तो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. बेस ऑन एज्युकेशन सिस्टम इन महाराष्ट्र आणि त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी तुम्ही इथं लिहू शकताय. पुढे बघा. द स्टोरी ऑफ हिज फिल्म धिस फिल्म त्या चित्रपटाची स्टोरी बघा. स्टोरी ऑफ धिस फिल्म इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड इमोशनल. व्हेरी इंटरेस्टिंग अँड इमोशनल. कुठलाही चित्रपट असला, तर त्या प्रत्येक चित्रपटासाठी मित्रांनो हे वाक्य असू शकतं, की इंटरेस्टिंग आणि इमोशनल या सगळ्या गोष्टी इमोशन्स प्रत्येक चित्रपटामध्ये येतं. त्याच्यामुळे हे तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला याच्यातल्या बऱ्याचशा वाक्यांचा उपयोग तुम्हाला इतरही रिव्ह्यूमध्ये करता येऊ शकतं. पुढे बघा. इट शो हाऊ बाजी प्रभू सॅक्रिफाईस हिज लाईफ टू सेव्ह छत्रपती शिवाजी महाराज. ओके. द ॲक्शन सीन अँड द म्युझिक ऑफ धिस फिल्म आर एक्सलंट. ॲक्शन फिल्म अँड सीन्स अँड द म्युझिक ऑफ धिस फिल्म आर एक्सलंट. ओके. तर त्याच्यानंतर द डायरेक्टर हॅज शो द हिस्ट्री इन अ व्हेरी सिंपल अँड पॉवरफुल वे. इव्हन चिल्ड्रन कॅन अंडरस्टँड द स्टोरी इसेन्शियली. तर अशा प्रकारे आपल्याला हा रिव्ह्यू लिहिता आला पाहिजे. हे 2 पॅराग्राफ झाले. आता आपण एक शेवटचा तिसरा पॅराग्राफमध्ये बघा काय मुद्दे घेतलेले आहेत. याच्यात आपण समअप करतो, की ओव्हरऑल जर आपण बघितलं, तर धिस इज मस्ट वॉच मूव्ही फॉर एव्हरीवन. हे प्रत्येक तुम्ही चित्रपटाच्या बाबतीमध्ये हे सेंटन्स तुम्हाला लिहिता येऊ शकतो. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीमध्ये. ओव्हरऑल
दिस इज अ मस्ट वॉच मूवी फॉर एव्हरीवन. द मेसेज ऑफ दिस फिल्म इज व्हेरी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह जसं की मिशन मंगल म्हटलं, त्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये सुद्धा येऊ शकतं. म्हणजे जो तुम्ही किंवा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट म्हटला, त्या चित्रपटासाठी सुद्धा हे वाक्य येऊ शकतं. बघा पुढे, आय लाइक दिस फिल्म व्हेरी मच बिकॉज इट मेक मी फील प्राउड ऑफ आवर हिस्ट्री. ओके. आय वुड लाइक टू रिकमेंडेड दिस फिल्म टू ऑल माय फ्रेंड्स. यू शुड नॉट मिस दिस मास्टरपीस. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी चित्रपटाचा रिव्ह्यू लिहिता येऊ शकतो. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जर तुम्ही असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.